शिवनैवेद्य, शिवनैवेद्याचं महात्म्य आज आपण बघणार आहोत। तर काही लोकांच्या मनामध्ये शंका आहे की शिवनैवेद्य ग्रहण करावा किंवा नाही। तर शास्त्रामध्ये शिवमहापुराणामध्ये असं सांगितलेलं आहे की शिवनैवेद्य हा अवश्य ग्रहण करावा। शिवनैवेद्य हा अग्राह्य आहे असं जर कोणाच्या मनात असेल तर सर्वप्रथम त्याने आपल्या मनातून ते काढून टाकावं। ज्या ठिकाणी शिवलिंग आहे त्या ठिकाणी ज्याने कोणी शिवदीक्षा घेतलेली आहे म्हणजे शिवाचा तो उपासक आहे त्याच्यासाठी तर तो नैवेद्य म्हणजे महाप्रसादच आहे। त्यामुळे कोणतीही शंका मनात न आणता त्यानं प्रसाद ग्रहण करावा। पण दुसरा मुद्दा असा येतो की मग शिव नैवेद्य ग्रहण का करू नये अशी शंका का आली। तर दुसरी बाजू अशी आहे की ज्या शिवलिंगावरती चंडाचा अधिकार आहे म्हणजे ज्या ठिकाणी भूतपिशाचांचा सुद्धा त्या शिवलिंगावरती अधिकार आहे म्हणजे त्यांचा जे निवास आहे त्या ठिकाणचा मात्र नैवेद्य ग्रहण करू नये। भगवान शिवशंकर हे सर्वांचे महादेव आहे म्हणजे तिथे भूतपिशाच सुद्धा येणार त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी त्यांचा सुद्धा त्या देवावर अधिकार आहे। म्हणून ज्या ठिकाणी चंडाचा अधिकार आहे त्या ठिकाणच्या शिवलिंगावरचा नैवेद्य आपण ग्रहण करू नये। पण आता खरा मुद्दा हा आहे की त्या शिवलिंगावर चंडाचा अधिकार आहे हे आपल्याला कसं कळणार। तर प्रामुख्याने जे 12 ज्योतिर्लिंग आहे जे स्वयंभू शिवलिंग आहे ज्या ठिकाणी कोणत्या एखाद्या महात्म्याने ते शिवलिंग स्थापन केलं आहे एखाद्याला त्याची आराधना करून जर काही सिद्धी प्राप्त झाली आहे तर ते शिवलिंगावरती चंडाचा अधिकार नसतो म्हणून त्या ठिकाणचा नैवेद्य तुम्ही ग्रहण करू शकता। पण ज्या ठिकाणी म्हणजे हत्यारांचा वापर करून म्हणजे मानव निर्मित शिवलिंग आहे समजा धातूचं शिवलिंग आहे किंवा छन्नी हातोड्याचा वापर करून त्या ठिकाणी शिवलिंग स्थापन केलेला आहे त्या शिवलिंगावरती मात्र निश्चितच चंडांचा अधिकार असतो म्हणून त्या ठिकाणचं पाणी ग्रहण करू नये किंवा नैवेद्य ग्रहण करू नये। हा त्यातही जर तुम्ही शिवाचे उपासक असाल नित्यपूजा करत असाल तर तुम्हाला काही अडचण नाही। पण विषयाची परीक्षा नको म्हणून जर आपल्या मनात शंका आहे ना तर ज्या ठिकाणी चंडाचा अधिकार आहे त्या ठिकाणचा नैवेद्य ग्रहण करायचा नाही। मात्र ज्या ठिकाणी चंडाचा अधिकार नाही त्या ठिकाणचा नैवेद्य तुम्ही आरामात ग्रहण करू शकता। आता चंडाचा अधिकार नसतो असं अजून काय सांगतील आपल्याला पक्क नर्मदेश्वर शिवलिंगामध्ये चंडाचा अधिकार नसतो। पण त्यातही कोणतं नर्मदेश्वर जे कारखान्यामध्ये तयार झालेलं आहे तिथे छन्नी हातोड्याचा वापर केलाय ते नर्मदेश्वर नाही। नर्मदा मैयामधून आपण कोणत्याही आकाराचा जो काही खडा उचलू किंवा दगड उचलू त्याला म्हणून नैसर्गिक नर्मदेश्वर त्यावरती चंडाचा अधिकार नाही। त्याचबरोबर चरलिंग जे आपण घरामध्ये प्रामुख्याने ते चरलिंग वापरलं पाहिजे म्हणजे त्यामध्ये खालचा असा तो गोल वेदिकेचा भाग नसतो उभ्या स्वरूपाचं फक्त शिवलिंग असतं त्याच्यावर आपण एक वेगळा व्हिडिओ बनवू तर त्या चरलिंगाला किंवा नर्मदेश्वराला असं काही बंधन नसतं तुम्ही त्या ठिकाणचं नैवेद्य ग्रहण करू शकता। नुसतं शिवलिंग म्हणजे शंकरांचा नैवेद्य पाहूनच पापमुक्त माणूस होऊ शकतो तर ते खाल्ल्यावर त्याचं महात्म्य काय सांगायचं। त्याचबरोबर शिवनिर्माल्य तुम्ही ग्रहण करू शकता पण जर तुम्ही शिवाचे उपासक असाल तर कोण आणि काही लोक दुसऱ्या देवांची उपासना करत असाल पण त्यांना शिवभक्ती सुद्धा प्रिय आहे अशा लोकांनी काय करायचं आहे शालिग्रामचा स्पर्श करून घ्यायचा त्या नैवेद्याला आणि ते ग्रहण करू शकता। किंवा त्याचबरोबर शिवलिंगावर नैवेद्य न वाहता बाजूला जर तो नैवेद्य व्हायला म्हणजे शिवलिंगाचा त्याला स्पर्श झालेला नाही तर तो सुद्धा नैवेद्य तुम्ही आरामात ग्रहण करू शकता। म्हणून आपण सुद्धा एक काळजी घ्यायची की मंदिरामध्ये जेव्हा आपण एखादा नैवेद्य अर्पण करू तो शिवलिंगावर न ठेवता बाजूला ठेवायचा आणि तो शिवाला अर्पित करायचा म्हणजे कोणी काही खाल्ला तरी काही अडचण येणार नाही। अशा पद्धतीनं या शिवलिंगाचं महात्म्य फार या शिवलिंगाला नैवेद्य आपण दाखवतो याचं फार मोठं महात्म्य आहे। परत काही लोक म्हणतात की शिवलिंगाचं आपण म्हणजे शिवलिंगावरती जे पाणी आपण अर्पित करतो किंवा अभिषेक करतो त्यानंतर ते पाणी घ्यायचं किंवा नाही तर हाच मुद्दा आहे। जर कोणी मनोभावानं शिवजींचा अभिषेक केला आणि तेच पाणी घेऊन 3 वेळेस आचमन केलं तर त्याचं महात्म्य मोठं आहे। पण परत मुद्दा तोच की इथे चंडाचा अधिकार आहे किंवा नाही। तर आपल्या घरामध्ये जे शिवलिंग आहे समजा त्यावरती सुद्धा काही चंडाचा अधिकार नसतो धातूचं जे शिवलिंग आहे मग त्यात प्रामुख्यानं सुवर्णलिंग किंवा स्फटिकलिंग असं त्यावरती काही चंडाचा अधिकार नसतो। 12 शिवलिंग तर त्या ठिकाणचं तुम्ही जल घेऊ शकता किंवा मनात शंका ठेवू नका। जर तुम्ही शंकरांचे भक्त आहात तर मुळात कोणतीही शंका ठेवू नका आणि जर शंका आली तर मात्र शास्त्रात जे सांगितले ते नियम पाळा। चंडाचा जे अधिकार आहे तिथलं पाणी किंवा नैवेद्य ग्रहण करू नका बाकीच्या ठिकाणचं नैवेद्य ग्रहण करा। शिव नैवेद्याला फार मोठं महत्त्व आहे त्या पद्धतीनं तुम्ही शिवभक्ती करा आणि सगळ्यात पहिले शिवाच्या भक्तांनी शंका घेऊ नका अवश्य शिव नैवेद्य ग्रहण करा त्याचं मोठं महात्म्य आहे आणि शास्त्रात सांगितलेल्या अटींचं सुद्धा
होईल तितकं पालन करा. धन्यवाद.